नरेश अरोरा काल आलते सुप्रियाताई बी त्या नरेश अरोरा हे एक राजकीय सल्लागार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाशी 2024 मध्ये जोडले गेले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर एनसीपीने अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या मदतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवला. या निवडणुकीत एनसीपीने 50 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 41 जागांवर त्यांना विजय मिळाला. नरेश अरोरा हे मागील काही काळात अजित पवार यांच्या जवळचे झाले होते. मागच्या 2 वर्षात दादांची एक वेगळीच प्रतिमा त्यांनी निर्माण केली. पूर्वी कमी हसणारे दादा मागच्या काही दिवसात हसताना दिसत होते. यामागे पण त्यांची स्ट्रॅटेजी होती. दादांच्या गुलाबी जॅकेट मागे पण नरेश हेच होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात एक नवीन ओळख निर्माण करून देण्यात आणि गुलाबी कॅम्पेन सक्सेसफुल करण्यात नरेश अरोरा यांचा मोठा वाटा आहे. अर्थातच अचानक येऊन हिरो बनायला लागल्यावर ते खटकणार तर होतेच. त्यामुळे अरोरा यांना राष्ट्रवादीमध्ये पहिलेही विरोध झाला आहे आणि आताही होत आहे. त्यात शरद पवार यांचं विधान स्पष्ट दर्शवतं की अरोरा यांची पवार कुटुंबाशी जवळीक ही शरद पवार यांना सुद्धा आवडत नाहीये. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या एशक्स मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.